हॅलो, नमस्कार. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. व्हिडिओ क्लिअर असेल. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स इफ माय व्हॉइस अँड व्हिडिओ इज क्लिअर. चॅट बॉक्स ओपन आहे. प्लीज टाईप 1 इन द चॅट बॉक्स. क्लिअर. थँक्यू. 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 ओके. सो सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आजच्या या सत्संगच्या सेशनमध्ये. सर्वात आधी आज भरपूर नवीन लोक आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो व्हॉट इज सत्संग. सत्संग काय आहे. ओके. सो प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता आपण सर्व एकत्र येतो आणि कुठल्या तरी एका विषयावर, मग तो विषय कधीतरी आध्यात्मिक असतो, कधीतरी टेक्निकल असतो, कधीतरी बिझनेसचा असतो, कधीतरी अजून कोणता असतो. पण असा विषय असतो जो विषय आपल्याला जीवनामध्ये कुठं ना कुठं प्रत्येकाला मदत करेल, हेल्प करेल, कुठेतरी जीवनामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो याच्यासाठी मदत करेल. अशा विषयांवर आपण चर्चा करतो, डिस्कशन करतो, काही गोष्टी आपण समजून घेतो आणि ह्या गोष्टी समजल्याने कदाचित थोडा का होईना पण फरक आपल्या जीवनामध्ये यावा आणि आपल्या माध्यमातून इतरांच्या जीवनामध्ये यावा यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करतो. तर प्रत्येक रविवारचा हा क्लास सर्वांसाठी ओपन असतो आणि हा फ्री असतो. सकाळी 10 ते 11 याच्या कुठल्याच प्रकारे याची रेकॉर्डिंग दिल्या जात नाही. कुठंच याचं काय म्हणू आपण त्याला रेकॉर्डिंग टाकल्या सुद्धा जात नाही. सो हा क्लास फक्त लाईव्ह तुम्हाला जॉईन करायचा आहे. प्रत्येक रविवारची लिंक जी असते ती सेम असते. त्यामुळे ती लिंक तुम्हाला वाटलं त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. आणि रविवारी सकाळी 10 ते 11 किंवा 10:30 पर्यंत हा क्लास असतो. ठीक आहे, प्रत्येक रविवारी. सो कधी कधी मी अवेलेबल नसलो, काही प्रोग्राम असला तर त्यावेळी रेकॉर्डेड क्लास तुमच्यासाठी दिला जातो. ओके. आणि ज्यावेळी मी अवेलेबल असतो त्यावेळेस हा क्लास जो आहे तो लाईव्ह असतो. ठीक आहे. ओके. चला, सो सुरुवात करूया आपण आजच्या क्लासची. आय होप तुम्ही तयार असाल. सो सत्संग, सत्संगचा अर्थ आहे सत्य का संग. म्हणजे जेव्हा तुम्ही सत्यासोबत आहात, जेव्हा तुम्ही सत्यासोबत आहात तेव्हाच तुम्ही ईश्वरासोबत आहात. सत्य का संग मतलब द कंपनी ऑफ ट्रूथ. अँड वेन यू आर इन कंपनी ऑफ ट्रूथ यू आर इन कंपनी ऑफ गॉड. लक्षात असू द्या, आयुष्यामध्ये बऱ्याचदा उतार चढाव येतील. बऱ्याचदा गोष्टी अशा होतील की ज्या अनएक्सपेक्टेड असतील. काही गोष्टी अशाही होतील की तुम्ही खूप काही चांगलं कराल, खूप काही मनापासून कराल आणि तसे रिप्लाय किंवा तसे जे रिस्पॉन्ड आहेत ते समोरून तुम्हाला येणार नाही. कधी कधी तुम्ही खूप चांगलं काही केल्यावरही तुम्हाला वाईट बघितल्या जाईल किंवा चुकीचं ठरवल्या जाईल. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. हे सगळ्या गोष्टी लाईफ अँड लाईफचा काय आहे, पार्ट आहे. पण या प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जात असताना, मग हे घरामध्ये होईल, हे बाहेर होईल, हे ऑफिसमध्ये होईल, हे कुठेही होऊ शकते. पण त्या गोष्टीमध्ये पुढे जाताना त्या यु नो घटनेला किंवा त्या परिस्थितीला फेस करताना तुम्ही स्वतः किती बॅलन्स आहात आणि स्वतः किती स्वतःवर तुमचा कंट्रोल आहे आणि कसं तुम्ही त्या गोष्टीला हँडल करता, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती गोष्ट दाखवेल की तुमच्यामध्ये किती मॅच्युरिटी आहे, तुमच्यामध्ये किती अध्यात्म आहे, तुम्ही किती साधना करता किंवा तुम्ही जे काही करता तुमची ऍक्च्युली तुम्ही काय आहात हे दाखवेल. आणि तोच विषय आहे आजचा. आजचा विषय आहे मित्रांनो, शोध स्वतःचा. की मी काय आहे, व्हॉट आय एम. आजकाल आपण जगामध्ये भरपूर काही गोष्टी शोधतो, शोध चालू आहे. सायंटिस्ट त्यांच्या त्यांच्या प्रकारे शोध करत आहेत, खूप साऱ्या गोष्टी चालू आहे. पण हे सर्व चालू असताना स्वतःचा शोध चालू आहे का? स्वतःला शोधणं चालू आहे का? ओके. मुंबईची एक छोटीशी घटना सांगतो. नाव मी सांगू शकणार नाही, नाव मला आठवतही नाही. पण घटना सांगतो एक छोटीशी. की मुंबईला आमचा एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये 3 प्रकारचे तिकीट असतात. एक तिकीट असते व्ही-आय-पी, ज्याच्यामध्ये लोक पुढे बसतात. दुसरं असते मीडियम नॉर्मल तिकीट आणि तिसरं असते रेग्युलर तिकीट. असे 3 तिकीट असतात. सो एका महिलेनी त्यांच्या मुलासाठी की त्यांच्या स्वतःसाठी काहीतरी त्यांनी तिकीट बुक केलं. ओके. कोणतं? व्ही-आय-पी तिकीट बुक केलं. आता झालं असं की एका त्या प्रोग्राममध्ये 100-150 लोक असतात कधी कधी. तर जे व्ही-आय-पी आहेत त्यांना समोर बसण्याची जागा मिळत असते. सो तो मुलगा आला,
त्याला काही त्याच्या आईच्या ठिकाणी तो आला, त्याला काही समजलं नाही, तो दिवसभर मागे बसला. सकाळी 9 वाजता प्रोग्राम चालू झाला, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो मागे बसला. त्यांनी एकदाही हे म्हणण्याची हिंमत केली नाही किंवा एकदाही म्हणण्याची त्यांनी तयारी दाखवली नाही, की सर मॅडम जे काही असतील, माझा हा VIP सीट आहे बाबा, मला पुढं सीट द्या. चुका कसा करतो माणूस हे लक्षात घ्या. तर पूर्ण दिवस झाला, तो दिवस संपला, छान प्रोग्राम झाला, त्याने एक्सपिरियन्स पण शेअर केला, की खूप चांगला होता प्रोग्राम, असं तसं. घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईचा फोन आला, की सर माझं तर तिकीट VIP होतं, मग माझ्या मुलाला मागे का बसवलं? आता तू मागे बसला काय बाबा आणि पुढे बसला काय? नॉलेज तर तुला सारखंच मिळालं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का तुझं VIP तिकीट होतं, तर हे तुझंही काम आहे. जेवढं आमचं काम आहे, तेवढं तुझंही काम आहे, की सांगणे एकदा तरी. कारण आपण हेच चुका करतो. आपण गृहीत धरतो लोकांना आणि जेव्हा आपण गृहीत धरतो, तेव्हा दुःख फक्त आपल्याला होणार आहे, लक्षात ठेवा. गृहीत का धरतो आपण? माझं म्हणणं आहे, जे आपल्याला वाटते ते एकदा बोलायला काय हरकत आहे? व्हाय नॉट? व्हाय नॉट? व्हाय नॉट वी स्पीक? व्हाय नॉट वी यू नो एक्सप्लेन कि भैया ये ऐसा है, ये नहीं है सही, या ये मुझे सही नहीं लग रहा है. व्हॉटएव्हर. ते कुठलंही नातं असू द्या, ते कुठलाही व्यवहार असू द्या. जेवढं स्पष्ट बोलाल, तेवढं ते नातं अजून चांगलं चालेल, जास्त दिवस चालेल, क्लॅरिटी राहील, मनं खराब होणार नाही. खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आजचा विषय काय घेतलेला आहे? शोध स्वतःचा. स्वतःचा शोध करणं फार गरजेचं आहे. अन्यथा आज मी जवळ-जवळ हजारो लोकांपर्यंत गेलो, हजारो लोकांच्या स्टोरीज मी ऐकल्या. मला एकच गोष्ट समजली, की प्रॉब्लेम काही फार मोठा नाहीये. आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या काही फार मोठ्या नाही आहेत. पण मुद्दा हे आहे, की माणूस स्वतःचा इगो सोडायला तयार नाहीये. त्याला काय वाटते, की मैं क्यों बोलू? मी तर ढमका आहे, मी तर टमका आहे. अरे तू बाबा काय? नुकसान कोणाचं आहे त्याच्यामध्ये? स्वतःचं आहे. सो एक बार बोलने से क्या ही हो जाएगा, मी म्हणतो. या जगामध्ये 700 कोटी जनता आहे. किती? 700 कोटी. आणि आपण त्या 2-4 लोकांमध्येच खेळत राहतो. येस, नो? ओके. सो आज हा जो विषय आहे, हा विषय आपल्याला काय देणार आहे? क्लॅरिटी देणार आहे. एक मोठी क्लॅरिटी अबाउट अवरसेल्फ. किती लोकं एक्साइटेड आहेत या विषयाला शिकण्यासाठी? टाइप EX इन द चॅट बॉक्स. मी जे काही बोललो आतापर्यंत ते किती लोकांना समजलं? ओके. गरजेचं आहे ह्या गोष्टी. 80% प्रॉब्लम इज विथ अवर ब्रेन, माय डियर फ्रेंड. ओके. वैसा कुछ है ही नहीं जो आप सोच रहे हो. शायद वैसा कुछ है ही नहीं जो आप सोच रहे हो. बस आपने पूछा नहीं और आपने कुछ तो अझ्युम कर लिया. गृहीत धरला आपण आणि त्या गृहीत धरल्यामुळे आपण जीवनामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स उभे करत आहोत. जर आपण गृहीत धरणं बंद केलं, तर कदाचित जीवन काय होऊ शकते? फार सोपं होऊ शकते. ठीक आहे. सो आज आपण जो विषय डिस्कस करणार आहोत, त्याचं नाव आहे शोध स्वतःचा. स्वतःचा शोध. ओके. स्वतःचा शोध आपण करणार आहोत. आतापर्यंत आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी आपण शोधल्या असतील. चांगली नोकरी शोधली असेल, चांगले मित्र शोधले असतील, चांगला पार्टनर शोधला असेल, मग तो बिझनेस पार्टनर असू द्या किंवा लाईफ पार्टनर असू द्या. चांगला बिझनेस कोणता करू मी, तो शोधला असेल. चांगला कोर्स कोणता करू मी, तो शोधला असेल. चांगला कोणता गुरु आहे, चांगला कोणता मेंटर आहे, महागातला महाग, तो शोधला असेल आपण. श्रीमंतातला श्रीमंत कोण आहे, तो शोधला असेल आपण. चांगले मित्र शोधले असेल आपण, चांगलं घर शोधलं असेल आपण. पण हे सगळ्या गोष्टी शोधता शोधता एक शोध मात्र नेहमी आपण सोडून दिलेला आहे किंवा राहून गेलेला आहे, तो आहे स्वतःचा शोध. आज या 40 ते 50 मिनिटाच्या सेशनमध्ये आपण कोणाला बदलणार नाही. मी कोणाला उपदेशही करणार नाही. माझं काहीच ते इंटेन्शन नाही आहे. मी नेहमी सांगत असतो, की आय एम नॉट अ गुरु, आय एम शुरू. ओके. मी गुरु नहीं है, मी शुरू आहे. मी आता सुरुवात केली या गोष्टीचं आणि अभी बहुत लंबा रास्ता है, बहुत लंबा रास्ता है. ओके. सो आजच्या या 50 मिनिटामध्ये आपण स्वतःकडे थोडं खोलवर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही ॲक्टिव्हिटीज असतील मधात, काही गोष्टी असतील, तर या 40 ते 50 मिनिटं माझ्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे? 100% जुळून राहायचं आहे. माझी विनंती आहे, की पुढची 50 मिनिटं अगदी मन मोकळं ठेवा. अपने माइंड को, दिमाग को खुला रखो और उससे सुनो. नाही नाही पटलं 50 मिनिटानंतर सोडून द्या. कारण स्वतःला ओळखण्याचा हा जो प्रवास आहे, तो हा प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. त्यामुळे खुद को खुला रखो. ठीक है? ओके?
सो पटकन आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करू. मी चॅटबॉक्स ओपन करतो सर्वांसाठी आणि एक प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे? विचारू मग एक प्रश्न तुम्हाला. ओके. एक प्रश्न विचारतो मी. त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. मी काही हिंट पण देतो तुम्हाला. ओके. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला स्वतःला प्रश्न विचार, मी नाही विचारत, तुम्ही स्वतः स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे. ओके. मग आतमधून काहीतरी उत्तर येईल. आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक, एक्स वाय झेड, विद्यार्थी, मित्र, नेता, व्हॉट एव्हर. आणि जे पहिलं उत्तर येईल ना ते चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ओके. विचारा स्वतःला जरा प्रश्न, मी कोण आहे, अँड राईट युअर आन्सर इन द चॅटबॉक्स. मी स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या आतमधून काही उत्तर आलं, ते चॅट बॉक्समध्ये लिहायचं. तुम्हाला स्वतःबद्दल जो पहिला शब्द सुचतो आहे माइंडमध्ये तो लिहा. मी कोण आहे, मी एक इगोइस्टिक माणूस आहे. ओके. व्हॉट एव्हर जे काही येत असेल खरं बोला. चॅट बॉक्समध्ये लिहा की मी कोण आहे. काय उत्तर येते आतमधून? काही लोक म्हणतात फादर, आत्मा. डिप्लोमॅटिक उत्तर नका देऊ. हा, आत्मा आहे मी, मी संत आहे. खरं काय येत आहे ते सांगा असं म्हणत आहे मी. ठीक आहे. खरं काय येतं ते सांगा. मी माणूस आहे. काही लोक म्हणतात मी थकलेला आत्मा आहे. ओके. काही लोक म्हणतात मी ह्युमन बिईंग आहे. काही लोक म्हणतात मी सक्सेसफुल वुमेन आहे. ठीक आहे. ओके. काही लोक म्हणतात मी आत्मा आहे. खरं उत्तर जे असेल ते. काही लोक म्हणतात मी ट्रेडर आहे. काही लोक म्हणतात मी आई आहे. काही लोक म्हणतात मी एक सुंदर आत्मा आहे. ओके. व्हेरी गुड. काय हरकत नाही, जे येत असेल ते. बस सच में जो आ रहा है वो, मी एक सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती आहे. ठीक आहे. एव्हरी वन सिलेक्ट करा बघा. चॅटबॉक्स लिहिताना ना एव्हरी वन सिलेक्ट करा. कोणीतरी लिहिलं की मी एक कन्फ्यूज आत्मा आहे. कन्फ्यूज आत्मा आहे. ओके. काही लोक म्हणतात मी शिक्षक आहे. काही लोक म्हणतात मी स्त्री आहे. ओके. काही लोक म्हणतात मी पंचमहाभूतांचा पुतळा आहे. व्हेरी गुड. काही लोक म्हणतात मी परमेश्वराचा अंश आहे. व्हेरी गुड. काही लोक म्हणतात मी आत्मा आहे. व्हेरी गुड. आई एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. व्हेरी गुड. चलो लिखो लिखो, कोई बात नहीं. जो भी आप सोचते हो, काय असते, जे आपण विचार करतो ते आपण आहोत. सिंपल आहे ही गोष्ट. बरोबर आहे. तो जो हम सोचते हैं वो हम है. कोणीच नाही आहे. काही लोक म्हणतात मी कोणीच नाही आहे. काय हरकत नाही. आय एम अ पीसफुल सोल. मी प्रामाणिक महिला आहे. मला माहीतच नाही मी काय आहे. बरं ठीक आहे. इट्स ओके. कदाचित आज ते माहीत करण्यासाठीच आपण इथं आलो आहोत. शोध स्वतःचा. ओके. मी एक रिस्पॉन्सिबल प्रश्न आहे. मी एक संघर्ष करणारी व्यक्ती आहे. असं ना. हा संघर्ष असतो. ओके ओके. फादर, सन, हजबंड, ब्रदर. ओके 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 ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी टाईप केलं. मी ब्रह्मा आहे. स्वयं अहम ब्रह्मास्मी. ओके. मी एक इंडिपेंडंट पर्सन आहे. व्हेरी गुड. ओके. सो हे काय आहे जे आपण लिहिलं आता, ते काय आहे आता लक्षात घ्या. बहुतेकदा आपण लिहिलेले हे शब्द जे आहेत ना हे आपल्या भूमिका आहेत. भूमिका. मी म्हणतो की मी एक कोच आहे. मी कोच आहे का? नाही, ती कोच ही माझी भूमिका आहे. ते मी प्ले प्ले करतो थोड्या वेळेसाठी. यू अंडरस्टँड. मी म्हणतो मी टीचर आहे. मी टीचर आहे का? ती भूमिका आहे माझी. ओके. यू अंडरस्टँड. प्रश्न हा आहे की जर का ह्या सगळ्या भूमिका काढून घेतल्या तर आपण कोण आहे. मी टीचर आहे ही भूमिका आहे. मी वडील आहे ही भूमिका आहे. मी आई आहे ही भूमिका आहे. मी बिझनेसमॅन आहे हे भूमिका आहे. हे रोल प्ले करतोय आपण. पण जर का हे सगळं रोल्स काढून घेतले आपल्यामधून, जस्ट इमॅजिन कि ना आप अभी पिता हो, ना आप अभी बिझनेसमॅन हो, ना आप टीचर हो, देन हु आर यू. मग आपण कोण आहोत. हाच आपल्या आजच्या प्रवासाचा प्रारंभ आहे. हाच आजच्या सेशनचा प्रारंभ आहे. नाऊ थिंक अबाउट की हे सगळ्या भूमिका जर काढून टाकल्या तर मग कोण आहे आपण. लहान असताना, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली, लहान असताना आपल्याला विचारलं जायचं मोठं होऊन काय बनायचं आहे. हे विचारलं जायचं. काय बनायचं आहे हे विचारायचे नेहमी. पण कोणी हे विचारलं का हो की मोठं होऊन कोण व्हायचं आहे. काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे हे विचारलं. पण कोण व्हायचं आहे हे नाही विचारलं कोणी. या दोन गोष्टीत खूप मोठा फरक आहे. आपल्याला चांगलं शिकवलं गेलं, चांगले मार्क्स मिळवा, लोक काय म्हणतील याचा विचार करा, इतरांपेक्षा पुढं जा, आणि हळूहळू आपण त्या इतरांच्या अपेक्षेमध्ये
इतके गुंतून गेलो आहोत की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकणं आपण विसरलो आहोत. किती लोक ऍग्री करतात येस नो इन द चॅट बॉक्स कि भैया आप क्या चाहते हो ये तो भूल ही गए ना आप. किसी ने बोल दिया अरे ये करना इसका मतलब सक्सेस है तो आप वो करने लग गए. किसी ने बोल दिया कि अरे बेटा ये कर लिया है तो बस जिंदगी सेट है, आप वो करने लग गए. व्हाट यू वांट एग्जैक्टली, क्या आप चाहते हो. 16 वर्ष. ओके. 16 years ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्याचे 16 वर्ष. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते वर्ष घालवले असतील लाईफमध्ये. मी जॉब करत होतो. जेव्हा की जॉब जॉब चुकीचा आहे का नाही, खूप चांगला आहे. प्रत्येक महिन्याला पैसे येतात. ओके. प्रत्येक महिन्याला काहीतरी एक फिक्स इन्कम आहे, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. बट इच्छा आहे का मनातून ते करण्याची, ती नव्हती. 16 years ऑफ माय लाईफ आय वॉज डुईंग द सेम थिंग. ओके. और फिर अंदर मुझे कहीं तो भी लग रहा था खालीपणा. अंदर मुझे लग रहा था की यार आय एम मिसिंग समथिंग. किती लोकांना असं वाटते की आय एम मिसिंग समथिंग. वाटते का तुम्हाला? आतून असं वाटते का तुम्हाला? जे लोकांना वाटते, वाटत असेल तर मी टाईप करा. चॅटबॉक्स बंद असेल तर मनातल्या मनात सांगा स्वतःला की येस. देखो, आपको अगर लग रहा है, मेरी बात ध्यान से सुनना, सगळ्यांना समजणार नाही पण लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ते. पैसे मिळवणे हे सक्सेस वाटत असेल तुम्हाला, तर एकदा पैसे मिळवले आणि त्यानंतर जर का आनंद नाही झाला तर समजून जायचं की ते तुमचं लक्ष नाही आहे, ते तुमचं गोल नाही आहे. एखादं घर, एखादं गाडी, एखादा ब्रँडची वस्तू घेणे हे जर तुम्हाला सक्सेस वाटत असेल आणि ते घेतल्यावर जर का ते सुख मिळत नसेल किंवा काही क्षणासाठी जर का ते सुख वाटत असेल, सो इसका मतलब वो भी आपका फायनल डेस्टिनेशन नहीं है. मग ते फायनल डेस्टिनेशन काय आहे माझ्या जीवनाचं, हे जर का समजायचं असेल तर आपल्याला आतमधला आवाज ऐकणं शिकावं लागेल. आपल्याला बाहेरच्या जगापासून सगळ्यात पहिले तर डिस्कनेक्ट व्हावं लागेल. उसमें बहुत सारी चीजें हैं. सो एखादा व्यक्ती यशस्वी असतो. माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी. 17-18 पर्यंत, 2017-18-19-20 पर्यंत आय वॉज फिलिंग आय एम टोटली आई हैव अचीव्ड वट एवर आई वॉन्ट. बट वो अंदर से खाली है अगर हम. तर फक्त जगाला खुश करत आहे मग आपण, स्वतःला नाही. कुछ ऐसा अगर आप कर रहे हो जिससे आपको खुशी मिले वो चीज करो. ठीक आहे. एक कागद घ्या. आहे का तुमच्याकडे कागद सर्वांकडे? घ्या एक कागद. असेल तर घ्या एक कागद. पेन घ्या हातात. मी नेहमी नेहमी कागद आणि पेन का घ्यायला सांगतो, कारण मला वाटते की त्या गोष्टी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये गेल्या पाहिजे. तुम्ही ऍक्च्युअली त्याच्यावर काम केलं पाहिजे. हे फक्त काही प्रवचन सारखं ऐकलं नाही पाहिजे. ऍक्च्युअली तुम्ही काम केलं पाहिजे. घ्या कागद. त्यावर 3 प्रश्न लिहा आज. हे 3 प्रश्न तुमचं ड्रिलिंग करतील, ड्रिलिंग. ओके. यू विल अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट, वाय यू वॉन्ट, हाऊ यू वॉन्ट. ओके. पहिला प्रश्न लिहा. मी खरोखर कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होतो? कोणती अशी गोष्ट आहे की जी मला आनंदी करू शकते? राईट आन्सर ऑफ दिस थिंग. कोणती गोष्ट आहे जी मला आनंदी करू शकते? कोणत्या गोष्टीमुळे मी आनंदी होतो? नंबर 1. नंबर 2, मी कोणत्या गोष्टी फक्त लोकांना खुश करण्यासाठी करतो? मेरा उसमें कोई फायदा नहीं है लेकिन स्टिल आय एम डुईंग इट. की मी कोणीतरी मला चांगलं म्हणावं म्हणून मी करतो. कोणीतरी मला अरे वा वा सागर सर काय छान काम करता तुम्ही, त्याच्यासाठी मी करतो. बहुत ही गलत रास्ते पे जा रहे हो आप. बहुत ही गलत रास्ते पे जा रहे हो. अशा ठिकाणी पोहोचाल ना जिथून परत पण नाही येऊ शकणार तुम्ही. कोणत्या गोष्टी फक्त लोकांना खुश करण्यासाठी करतो? लिखो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न लिहा. जर मला कोणाचीच भीती नाही, कोणाचीच जर का मला भीती नसती तर मी काय केलं असतं? तिसरा महत्वाचा प्रश्न. की माझ्याकडे सगळं आहे, जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा आहे, जेवढा फ्रीडम पाहिजे तेवढा फ्रीडम आहे आणि मला कोणाचीच भीती नाही, तर मी काय केलं असतं? मित्रांनो, लक्ष देऊन ऐका मी पुढचं वाक्य काय बोलत आहे. डायरेक्ट मनाला भिडणारं वाक्य हे असू शकते.
डायरेक्ट काही लोकांना हे वाक्य लागू शकते. आपण आपलं 100% आयुष्य जगत नाही आहोत. आपण हा शब्द वापरला मी. तुम्ही असं नाही म्हटलं मी. आपण आपलं 100% आयुष्य जगत नाही आहोत. हे मी पक्क सांगू शकतो. पण माझं म्हणणं काय आहे, ठीक आहे 100% नाही जगत आहे ना, पण मॅक्सिमम जगू शकतो का? 80%, 85%, 90%, 95%. कारण ठीक आहे समाज आहे, लोकं आहे, घरचे आहे, सर ऐकावंच लागते, सर हे करावंच लागते, सर आता समाजात राहायचं म्हटलं तर 2 गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात. आय अंडरस्टँड, टोटली अंडरस्टँड. त्याच्यासाठी 5-10% सोडून द्या. पण बाकीचं 90-95% बद्दल काय? व्हॉट? ते तर आपण आपल्या मनासारखं जगू शकलो पाहिजे. आज आपण कपडे घालतो तर आपल्याला विचार करावा लागतो, की अरे कसे दिसतात? अरे तुला कसं वाटते? दॅट्स ऑल. खतम बात. तुझे सही लग रहा है ना? बस फिर. 2 मिनिटं स्वतःला द्या आणि हे जे प्रश्न लिहिले ना याचे उत्तर शोधा आज. पहिला प्रश्न, मी खरोखर कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होतो? दुसरा प्रश्न, मी कोणत्या गोष्टी फक्त लोकांना खुश करण्यासाठी करतो? तिसरा प्रश्न, जर मला कोणाचीही भीती नसती तर मी काय केलं असतं? या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमचा अंतर्मनाचा आवाज मित्रांनो. ज्याला आपण अनेक वर्ष झाले काय केलेलं आहे? दुर्लक्ष करत आलेलो आहोत. पण तो सतत आपल्याशी बोलत असतो. तो सतत आपल्याला काहीतरी सांगण्याचा, देण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता तुम्ही म्हणाल, "सर आजचा टॉपिक तर आहे स्वतःला ओळखा, शोध स्वतःचा." कसा करायचा शोध स्वतःचा? त्याचा सिक्रेट नंबर 1 लक्षात घ्या. 3 मुख्य टप्पे आहेत. 3 मेजर स्टेप आहेत स्वतःला ओळखण्याच्या. स्टेप नंबर 1, थांबा. थोडंसं थांबा. स्वतःचा शोध जर सुरू करायचा असेल ना, तर आधी पहिले थांबावं लागेल. ब्रेक घ्या. टेक अ ब्रेक. आजच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक क्षण कसा आहे? धावण्यात जाणार आहे. पण अनेकांना हेच माहीत नाही, की ते चालले कुठं? अरे चलो, 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 अरे जल्दी चलो, अरे जाना है, जाना है. अरे किधर जाना है भाई? मालूम ही नहीं किधर जाना है. म्हणून थांबणं गरजेचं आहे. पहिल्या सेशनमध्ये लोकं येतात माझ्या फ्री सेशनमध्ये. त्यांना असं वाटतं, की आता पटकन काहीतरी 50 मिनिटात, 60 मिनिटात या माणसानं जादू केली पाहिजे आणि आपलं लाईफ बदललं पाहिजे. टाइम नहीं है, भाग जाते वो. उनको लगता है अरे ये तो बहुत स्लो चालू है. पण असे 100 ठिकाणी तुम्ही जाऊन टाईम वेस्ट करणार त्यापेक्षा एकाच ठिकाणी जर तो टाईम दिला तर 100 चीज़ों को अच्छा करने से, ट्राई करने से अच्छा है कि आप एक चीज को 100 बार करो. यू अंडरस्टँड? स्टेप नंबर 2. पहिली स्टेप काय आहे? थांबा. स्टेप नंबर 2 काय आहे? स्वतःला ऐका. खुद को सुनो. दररोज आपण इतरांना ऐकतो, पण स्वतःला वेळ देणं, हे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये सांगितलं 11 दिवसाच्या, की थोडासा खुद के साथ बैठो. आपल्या भावना काय आहेत? आपले स्वप्न काय आहेत? आपली इच्छा काय आहे? काय आतमधून येत आहे? पहिलेच्या 4-5 ज्या इच्छा येतात त्या तर बाजूला सरकवून टाका. त्या वरच्या-वरच्या आहेत. त्या सरफेस लेव्हलवरच्या आहे. खरंच काय वाटते आतमधून? आणि त्या इच्छा ऐकण्यासाठी, त्या भावना, ते स्वप्न ऐकण्यासाठी शांतता पाहिजे, जे की आपल्याकडे आज नाहीये. थोडंसं आपण बसलो की टुंग, टिंग काहीतरी वाजणार, आपलं लक्ष जाणार तिकडे आणि चालू होणार मग. आजच्या या 2026 मध्ये किती आपण अलाइन करू शकतो स्वतःला विथ धिस यू नो ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत किंवा या युनिव्हर्स सोबत, ते अलाइनमेंट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही शांत बसू शकाल. स्टेप नंबर 3, स्वतःला स्वीकारा जसं आहे तसं. स्वतःला ओळखणं फार सोपं आहे, पण स्वतःला स्वीकारणं कठीण आहे. आपल्या चुका स्वीकारणं, की हो मी चूक केली, माझ्याकडून चूक झाली हे स्वीकारणं. मी काय बोललो सुरुवातीला, मी काय बोललो, की एक इगो नावाचा फॅक्टर आहे माणसामध्ये. तो फार खतरनाक आहे. एखादा व्यक्ती जर म्हणत असेल, की माझ्यामध्ये इगो नाहीये सर, हे म्हणणं सुद्धा एक इगो आहे. अरे नाही सर, मी तर बिलकुल इगो नाहीये माझ्यामध्ये.
तो प्रत्येकामध्ये आहे, फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त आहे बस. प्रत्येकामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. नसता तर आपण आता हिमालयात असतो, इथं नसतो आपण. हे तर पहिले ऍक्सेप्ट करणं, त्याला म्हणतो आपण स्वीकारणे. चूक झाली का तर ते चूक स्वीकारणे. कमतरता आहे का माझ्यामध्ये कोणत्या गोष्टीची, तर ते कमतरतेला स्वीकारणे. मी वेगळा आहे का इतरांपेक्षा, तर त्या वेगळेपणाला स्वीकारणे. अरे नहीं सर, दुनिया तो ऐसे कर रही, हम ऐसा कैसे कर सकते. अरे बाबा, दुनिया कर रही, करने दो. तुला जायचंय का तिकडे, हे स्वतःला विचार. नाही जायचं ना, फिर तू इस रास्ते पे चल. सिंपल आहे, बहुत सिंपल आहे. सो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, तेव्हा आपला खरा आत्मविश्वास काय होतो, जन्माला येतो. ह्या 3 स्टेप आहेत मित्रांनो स्वतःला ओळखण्याच्या. पुन्हा एकदा रिपीट करतो. स्टेप नंबर 1, थांबा. स्टेप नंबर 2, स्वतःला ऐका. आणि स्टेप नंबर 3, स्वतःला ओळख, स्वीकारा. इथून तुमची स्वतःची ओळख, शोध स्वतःचा इथून चालू होईल. कन्फ्यूज आहे, कन्फ्यूज. आजची पिढी, आजचे पिढी काय, आजचे सगळेच लोक कन्फ्यूज आहेत. मला समजतच नाही कन्फ्यूज असण्याचं कारण काय. सिंपल आहे. माझ्या समोर एक चहाचा कप आहे, एक कॉफीचा कप आहे. मला समोरच्याने विचारलं काय घेणार, चहा की कॉफी. मला कन्फ्यूज आहे ना मी. एक तर मी ठरवेल की हा मला चहा घ्यायचा आहे आत्तासाठी, आत्तासाठी मी कॉफीला इग्नोर करतो. किंवा मला कॉफी घ्यायची आत्तासाठी मी चहाला इग्नोर करतो. पण माझं मन मानतच नाही, त्याला वाटतं की चहाही घेतलं पाहिजे आणि कॉफी पाहिजे. दोन्ही घेणं मी म्हणतो. पण टाइमपास नको करू, की हे करू की ते करू, याच्यात टाइम फार जातो. हे चालू आहे आज. किंवा मग चहा जर घेतला चुकून त्यांनी, तर त्याच्या मनात कॉफीची इच्छा राहून जाते. चालू आहे की नाही हे खरं सांगा, येस नो. चालू आहे हेच लाईफमध्ये. कॉफी जर घेतली तर चहाची इच्छा राहून जाते. मग इच्छा काय ठेवतो बाबा, दोनों कर ले तू, खत्म कर किस्सा तेरा. ओके, यस नो, एग्री करता तुम्ही. टाइप एजी इन द चैट बॉक्स. ऐसा शुरू है लाइफ में कि सर कर तो लिया, फिर लगता है कि अरे यार वो भी करना चाहिए था, अरे यार वो भी मिल जाता तो बहुत बढ़िया हो जाता. म्हणजे जे आहे त्याच्यात काय समाधान येतच नाहीये, त्याच्यात समाधान येतच नाहीये. ते समाधान आणणं ही पहिलं आपली स्टेप आहे. स्टेप नंबर 1, जो है वो इनफ है. हे अफर्मेशन म्हणायला चालू करावं लागेल आपल्याला रोज, की जे आहे जितकं आहे ते पुरेसं आहे. जेवढे मित्र आहेत 2 4 5 पुरेसे आहेत. जेवढा पैसा आहे पुरेसा आहे. यु नो, ह्याची सुरुवात करावं लागेल. अन्यथा मग इच्छा, डिझायर्स आणि वॉन्ट्स हे तर कधी संपणार नाही हो. मी मर्सिडीज घेतली तर मला वाटलं की बीएमडब्ल्यू पाहिजे. आता बीएमडब्ल्यू घेतली तर आता मला वाटतं की रेंज रोवर पाहिजे. मी उद्या रेंज रोवर घेईल तर मला वाटेल की नाही आता फरारी पाहिजे. ये तो कभी खत्म नहीं होने वाला मेरे भाइयों, कभी नाही. 1 BHK घेतला का मग त्याला वाटेल 2 BHK पाहिजे. 2 घेतला का मग त्याला वाटेल आता 3 पाहिजे, जरा मोठं मोकळं चाकळं घर पाहिजे. अरे तू राहतो एकाच रूम मध्ये ना बाबा. मग त्याला वाटेल की नाही नाही बंगलो पाहिजे, आता थोडस कसं सेपरेट आपलं. ये कभी खत्म नहीं होने वाला. मुद्दा ते अचीव करण्यात नाहीच आहे. मुद्दा हा नाही आहे की ते अचीव करू नका किंवा पैसे कमावू नका, हा मुद्दा नहीं है. बहुत कमाओ, बहुत आगे बढ़ो, लेकिन उससे अटॅच मत रहो. काल मी सांगितलं होतं, ऑब्सेस नका हो की हे झालं नाही तर मग काहीच नाही. ऑब्सेस नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते खरंच तुम्हाला पाहिजे का, कि सिर्फ लोगों को दिखाने के लिए चाहिए, कि आपको खुद चाहिए, खुद स्वतः तुमची ती इच्छा आहे. हे आधी कन्फर्म करा. आणि हे कन्फर्म करायला तुम्हाला बसावं लागेल स्वतःसोबत. ओके. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जरा चॅट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. स्वतःला विचारा, माझी ताकद काय आहे, माझ्यातला एक चांगला गुण काय आहे. फक्त एक हा, जास्त नाही, फक्त एक. कोणता एक गुण आहे माझ्यामध्ये, माझ्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये नाही तुमच्यामध्ये. कोणता एक असा गुण आहे तो विचारा स्वतःला, की जो गुण तुमची ताकद आहे. टाईप इन द चॅट बॉक्स. की उदाहरणार्थ मी प्रामाणिक आहे, उदाहरणार्थ मी प्रेमळ आहे, उदाहरणार्थ मी हेल्प करतो इतरांना, उदाहरणार्थ जे काही असेल तुमचं. मेहनती आहे मी, व्हेरी गुड. भावनिक आहे मी, ओके. ते भावनिक असणं पण ताकद असू शकते तुमची. मी शांत आहे, गुड. ऑप्टिमिस्टिक आहे मी, म्हणजे आशावादी आहे, गुड.
एक गुण तुमच्यातला, जो गुण तुम्हाला वाटते की तो गुण तुमची ताकद आहे. तुम्ही कुठेही गेले, लाईफमध्ये काही झालं, तरी त्या एका गुणामुळे तुम्ही काय येऊ शकता? परत येऊ शकता लाईफमध्ये, बाउन्स बॅक करू शकता. ओके, तो एक गुण शोधा और उस पे काम करो और ज्यादा. बस. आता कोणीतरी लिहिलंय चॅट बॉक्समध्ये की मी स्वतःचा अहमपणा न ठेवता सर्वांबद्दल सर्वांशी मिसळून बोलतो. खूप चांगली गोष्ट आहे. क्योंकि आज लोग क्या कर रहे हैं, ईगो लेके चल रहे हैं कि मैं क्यों बात करूं, मैं क्यों झुकू, अरे मैं झुका तो वो क्यों नहीं झुका. चालू द्या, हे कधी संपणार नाही, लक्षात ठेवा, हे कधी संपणार नाही आहे. मुद्दा हे आहे कि आपको क्या करना है. दुनिया नहीं बदलने वाली मेरे दोस्त, बदलना आपको है. यू अंडरस्टँड? यू अंडरस्टँड? कौतुक करण्याचा गुण आहे, खरं बोलण्याचा गुण आहे, व्हेरी गुड. हेल्पफुल आहे, संयम आहे, प्रामाणिक आहे. एक्सेप्टन्स, आत्मविश्वास, मेहनती. गुड 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 गुड. व्हेरी नाइस. आगे बढ़े. गुड. सो आपल्याला आपल्यातल्या कमतरता ज्या आहेत ना त्या लवकर दिसतात, पण आपली जी ताकद असते, आपले जे गुण आहेत, आपल्यातली जे पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आपल्यातला जो सकारात्मक जी गोष्ट आहे ती स्वतःला दिसत नाही लवकर जनरली. म्हणून आज स्वतःला एक भेट द्यायची आहे सर्वांनी. आपल्यातला जो चांगुलपणा आहे तो स्वीकारायचा आहे की हा मी आहे असा, अँड आय ऍक्सेप्ट इट. मी आहे प्रामाणिक, पण आजच्या या या कलियुगामध्ये प्रामाणिकपणा चालत नाही. पण ठीक आहे, मी प्रामाणिक आहे, मी माझा प्रामाणिकपणा स्वीकारतो. आय एक्सेप्ट इट. खुद के दिल पे हात रख के बोलो की आय एम एक्सेप्टिंग माय बिहेवियर हाउ एव्हर आय एम. ओके. एक शिल्पकार असतो मित्रांनो, त्या शिल्पकाराला एक दगडाचा मोठा तुकडा भेटतो. ओके. आणि तो दगडाचा तुकडा घेऊन तो शिल्पकार घरी येतो. तर लोक जेव्हा त्या दगडाला पाहतात ना, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली मी काय सांगतोय, तेव्हा लोक त्याला म्हणतात की हे काय आणलं, हे हा तर दगड आहे, यातून काय होणार आहे, या दगडातून तू काय बनवणार आहे, असं काय होणार आहे या दगडातून. पण जेव्हा तो शिल्पकार तो दगड उचलतो, जेव्हा उचलतो आणि उचलून घरी आणतो, तेव्हा त्या दगडाला बघता क्षणी त्याला त्या दगडात दगड दिसत नाही मित्रांनो, त्याला त्या दगडात काय दिसते, मूर्ती दिसते, जे की तो बनवणार असतो. सो हे फार गरजेचे आहे की आपण आपल्या जीवनाचं कोण बनलं पाहिजे, शिल्पकार बनलं पाहिजे. लोग क्या सोचते हैं सोचने दो, वो तो सोचने वाले हैं. कल भी सोचते थे, आज भी सोच रहे, कल भी सोचेंगे. वो तो आपको बहुत सारी कोशिशें करेंगे आगे पीछे खींचने की, कुछ करने की. पण त्या शिल्पकाराला माहित असते की या दगडातला जर का हा अनावश्यक भाग मी काढून टाकला, तर याच्यामधून एक सुंदर मूर्ती तयार होत असते किंवा होऊ शकते. आपल्यामध्येही एक सुंदर व्यक्तिमत्व दडलेलं आहे, तुमच्यामध्ये, प्रत्येकामध्ये. आपल्याला काही नवीन बनायची गरज नाही आहे. फक्त आपल्यातला जो एक्स्ट्रा पार्ट आहे, जो काही कामाचा नाही, तो आपल्याला काय करायचा आहे, बाजूला करायचा आहे, कट करायचा आहे, जे आपण नाही आहे. म्हणून हिलिंग हा जो पार्ट शिकवतो मी, हिलिंग, रेकी हिलिंग असू द्या, शिवशक्ती हिलिंग असू द्या, तर मी नेहमी सांगतो की हिलिंग इज नथिंग बट बिकमिंग युअर ट्रू सेल्फ. आप कौन हो, क्या हो, वो बनना मतलब हिलिंग आहे. काय वाटते तुम्हाला, आजच्या या सेशन मध्ये आपण स्वतःचा शोध करू शकलो, घेऊ शकलो? आज आपण स्वतःचा शोध पूर्ण केला नाही, कारण हा प्रवास एका दिवसात पूर्ण होणार नाही. पण आपण एक पाऊल टाकला आज, फक्त आज एक स्टेप घेतली त्याच्यासाठी. आणि लक्षात ठेवा, स्वतःला शोधण्यासाठी जगभर फिरायची गरज नाहीये आपल्याला. फक्त स्वतःकडे प्रामाणिकपणे बघण्याची गरज आहे. स्वतःला प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे, स्वीकारण्याची गरज आहे. एक छोटासा होमवर्क देतो मी तुम्हाला आज जाण्याच्या आधी, आणि त्यानंतर मग मी थोडीशी अजून माहिती देणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे.
छोटासा, आज झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा की आजपर्यंत आयुष्यामध्ये, स्वतःला प्रश्न विचारायचा आज झोपताना की आज मी स्वतः सारखा किती जगलो, मी जसा आहे, जसा मी आहे, कोण आहे मी, स्वतःला आधी तर विचारा की मी कोण आहे आणि मी स्वतःसारखा किती वेळ जगलो आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये, की मी फक्त याचे एक्सपेक्टेशन, त्याचे एक्सपेक्टेशन, दुनिया, समाज, घरचे, बाहेरचे, व्हॉटएव्हर याच्यामुळे जगलो. या प्रश्नातून आपला प्रवास सुरू होणार आहे आणि त्या प्रवासाला आपण म्हणतो शोध स्वतःचा. आता स्वतःच्या शोधाची जी सुरुवात आहे ती इथून होणार आहे. ओके. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. खूप बरं वाटलं तुमच्यासोबत या गोष्टी चर्चा करून. आय होप की तुम्हालाही आजचा क्लास आवडला असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. सो प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट दिस क्लास टुडे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स?